हॅलो फ्रेंड्स. सो हा आहे आमच्या जर्नीचा शेवटचा पार्ट आणि आय होप की तुम्हाला माझे आधीचे सगळे पार्ट आवडले असेल. सो आजची जर्नी आमची दुपारी चालू झाली. जेवण वगैरे झालं मस्तपैकी. त्यानंतर आम्ही निघालो साळंगपूरला जायला आणि तिथे पोचता पोचता आम्हाला संध्याकाळ झाली. मंदिर जेवढं बाहेरून दिसायला इतकं सुंदर आहे तेवढंच आतून दिसायलाही खूप सुंदर आहे मंदिर. आणि आम्ही एकदम परफेक्ट टायमावर मंदिरात आलेलो. इथे एवढी जास्त काही गर्दी नव्हती. इकडचं वातावरणही खूप छान होतं. असं बसायला खूप छान वाटत होतं. मी मगाशी बोलल्याप्रमाणे हे मंदिर जेवढं बाहेरून सुंदर आहे तेवढंच आतूनही खूप सुंदर आहे. हनुमानांची मूर्ती तर खूपच सुंदर आहे. आमचं दर्शन खूप छान झालं इथे. त्यानंतर आम्ही गेलो मंदिराच्या बॅक साईडला आणि ते फोटोज वगैरे काढले. खूप छान जागा आहे आणि निघताना आम्ही इतकं सुंदर दृश्य बघितलं. मंदिराच्या आतमध्ये सगळे माणसं एकदम मग्न होऊन नाचत होते. खूप छान वाटलं हे बघून. सो दुसरा दिवस उजाडला आणि हा आहे आमच्या गुजरातमधला शेवटचा दिवस आणि इथे आम्ही यांची बिलेटेड ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करत होतो. ॲक्च्युली यांची ॲनिव्हर्सरी होती, आम्ही ज्या दिवशी निघालो त्या दिवशी होती, पण तेव्हा टाईम नाही मिळाला. सो आता आम्ही लास्ट दिवशी त्यांची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली आहे. त्यानंतर आम्ही निघालो राजकोटमधल्या फेमस द ग्रँड ठक्करमध्ये जेवायला. इथे नेहमीच गर्दी असते. मी सेकंड टाईम आले इथे जेवायला आणि इथलं जेवण खूप भारी असतं. माझ्या समोरचं ताट बघून तुम्हाला समजेलच की इथे किती क्वांटिटीमध्ये जेवण येतं. पोटभर जेवण झाल्यानंतर आम्ही सगळ्याजणी गेलो साड्यांची शॉपिंग करायला. इथे आम्ही फक्त पटोला आणि बांधणी साडीच बघत होतो. प्रत्येकाने आपापल्या चॉईसनुसार अशा छान छान अशा साड्या घेतल्या. शॉपिंग करून झाल्यानंतर झाली संध्याकाळ आणि त्यानंतर टाईम झाला आहे गुजरातला बाय करायचा. 2025 मधली आमची ही शेवटची ट्रिप खूप छान झाली आणि मस्त झाली. कुठेच काही प्रॉब्लेम नाही आला. जर तुम्हाला आमची ही पूर्ण ट्रिपची सिरीज आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.